हॅलो, राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर इकडं पाहू शकता तुम्ही, आम्ही नवीन काहीतरी बनवण्याचं ट्राय केलेलं आहे. आणि काय झालं माहिती आहे का, मी एक व्हिडिओ बघितलेला होता आणि त्या व्हिडिओमध्ये असं काहीतरी सांगितलेलं होतं की मुरमुरे आणि रवा, अजून हिरवी मिरची, कांदा, हे सगळं टमाटा बारीक चिरून त्याच्यामध्ये टाकायचं म्हणून, आणि ते मिक्सरमध्ये काढून बघायचं. ते तव्यावरती असं डोशासारखं करायचं. पण ते झालं होतं, ते म्हणतात ना, करायला गेले की एकूण होतं दुसरं. बाबा आपल्या तर नशिबी असंच आलेलं आहे. मग त्यानंतरला ती रेसिपी थोडीशी पिचकलीच समजा आमची अशी झाली की त्याला करायला गेलं एकन झालं, एक नुसतं पातळ पाणीच होऊन गेलं ते. त्याच्यानंतर त्याला कसं बसं ॲडजस्ट केलं. मग नंतरला दुसरी एक रेसिपी बघितली. आपल्याला दम नसतो, आपल्यामध्ये लई किडे आहेत असे वळ वळ करतात. काय सांगा, एवढं होऊन पण आपल्याला दम निघाना. मग त्याच्यानंतरला यूट्यूबवर अजून एक नवीन रेसिपी बघितली. आपल्याला काय, उघडलं मोबाईल, बघ व्हिडिओ, बघ रेसिपी, ते बघितले की मग प्रयोगशाळा आपली आहेच. किचनमध्ये आले की मस्तपैकी वेळ असला की साहित्य असलं की करून घ्यायचं. मस्तपैकी बघायचं जमतं का नाही जमतं, कधी जमतं कधी नाही जमतं, असंच होत राहतं मंडळी. तुम्हाला काय सांगावं, लई पंचायती लई असे किडे उळू करतात ना, ते असे धंदे होऊन जातात. मग त्याच्यामध्ये गेलं मस्तपैकी कणिक मळलं, कणकाचे ते पोळ्या लाटल्यासारखे लाटल्या. आणि माझ्या नंतर लक्षात आलं, अरे ते तर चकली आहे म्हणलं. आम्ही गावाकडे संध्याकाळच्या टायमाला चकल्या करत होतो म्हणलं. पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये सगळ्यात जास्त खाण्यात येतो पदार्थ गावाकडं. तर कुणाकुणाला चकल्याचा पदार्थ माहिती आहे ते सांगा बरं. पण मला व्हिडिओ बघताना आधी लक्षातच नाही आलं ते चकली आहे म्हणून. आधी उकडून घ्यायचे चकल्या, मग उकडून घेतल्या. त्यानंतरला त्याला मस्तपैकी असं चाळणीमध्ये गाळून घ्यायचं, त्याचं पाणी बाजूला करायचं. आणि मग त्याच्यामध्ये इकडं कांदे, टमाटर आणि काय म्हणतात त्याला, ते कसले की काळं सॉस राहणार का, त्याला काय म्हणतात की बरं समजून घ्या, ते सॉस, पुन्हा टमॅटो केचप, हे सगळं टाकून मस्तपैकी असं खालीवरी करून घेतलं कढईमध्ये. आणि मग काय बघितलं म्हणलं, देवाच्या पाया पडलं म्हणलं, देवा रे, आता तरी जराशी चव होऊ दे, चांगलं होऊ दे. एवढं मेहनतीनं केले नाही तर सारच वाटोळा. मग काय आपल्याला मम्मीची हायतच शिव्या. मम्मी म्हणते उठकी सुट पाहती व्हिडिओ करते, काही कसलेही खाऊ घालती म्हणते आम्हाला. तर मग एक घास दिला बाबा लेकरांनी तर म्हणलं, मम्मी नंबर एकच झालेलं आहे, जमलं तुला. मी म्हणलं काय आता, पोरं जर म्हणले आपले ओके, तर मग एकच नंबर झालेला आहे. मग कसलं टेन्शन. मग दिले की राव, थोडंसंच बनवलं होतं. आणि जेव्हा थोडंसं बनतं का तेव्हा लगेच एक नंबर लागतं. आणि जेव्हा काही आपण सगळ्याला पुरणार नाही म्हणून सगळं जास्त बनवतो का नाश्त्याला, मग त्यावेळेला त्याची चव आणि ते सारखंच होऊन जातं. पचकळ पाणी पत्राच्या पन्हाळ्या दिसायसारखं. तर असं कुणाकुणासोबत होतं मला कमेंट करून नक्की सांगा. अजून एक गोष्ट, तुम्ही यार माझ्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करतच नाही आणि मला सबस्क्राईब करत नाही. तर प्लीज रिक्वेस्ट आहे तुम्हाला, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आमच्या वंचरचे कसं बघा गुण चाललेले आहेत, धिंगामस्ती. आणि हा आमचा कॅमेरामॅन आहे, तो जे काही आहे कॅमेरामॅन आहे. आणि तो प्रत्येक वेळेला मग असा मस्त कॅमेरा पकडतो, पण तो लईच मग मी म्हणली खूपच छान झाला आहे, पण ती केलंच होतं तेवढं. मग चौघामध्ये तेवढं जण 2 घास काय म्हणता मग प्रसादासारखं खाल्लं. आणि त्यानंतरला मग आम्ही ऑफिसमध्ये असं सर नव्हते, काही नाही. मग म्हणलं चला कायच करावं. मग मस्तपैकी असे कांदे, टमाटे आणि कैरी सगळं चिरून घेतलं. म्हणलं भेळचा बेत होता सरांच्या आजची. मग मला इकडे सर म्हणत होते, मयूर सरला विचारा म्हणे, तुमचे व्हिडिओ पण सर पाहतात, म्हणजे आमचे बॉस पाहतात. मी म्हणलं सर शक्यच नाही म्हणलं. मी आली इकडं, मग लगेच काय आपल्याला विचारायला दमबिम निघत नसते. मग आले ना आमच्या ह्या मयूर सरला विचारली, बापरे मयूर. नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आमच्या लक्ष्मी मॅडमच्या ब्लॉग मध्ये. तर तुम्ही बघू शकता आमची काहीतरी खुराफाटी चालू आहे. इथे कांदा आहे, टमाटा आहे, कैरी आहे, इकडे चिंचाचं पाणी उकळवणं चालू आहे. म्हणजे अर्थातच आम्ही उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आता मामाच्या गावाला तर काही जमत नाही, त्याच्यामुळे इथंच भेळ करून खाऊ लागलो आम्ही, आमचे बहीण भावंड, आम्ही 3 जण. ते बघू शकता ते मयूर कसं पळून झाला कॅमेराला. मयूर सर इकडं बघा. मला बोलता येत नाही व्हिडिओ मध्ये. तर आमचं भेळ बनवणं चालू आहे. अर्थात आचारी मी सगळं काम मलाच करायला लावू लागले मॅडम. आणि ते प्रेम सर आचार्य आहेत, त्यांच्या हाताला खूप टेस्ट आहे, त्यामुळं मी आंघोळ करीत नाही म्हणून चालतं आम्हाला, आवाज येत असते चव चालतं. तर ते कसं आहे माहिती का, आता मी कांदा कापतोय, मग टमाटे हे ते कापून सगळं रेडी करून तुम्हाला भेळ बनवताना दाखवू आणि खाऊन पण दाखवू तुम्हाला कशी बनली ती. बाकी आमच्या मॅडमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला भेळ झाल्यावर भेटू. भेटू.
मग काय इकडे झालं सगळं भेळची मस्त कांदा बिंदा सगळ्यात चिरून कचकच घेतलं सगळं व्यवस्थित. मग इकडे टाकले एका पेपरवरती मिक्सर फरसन तुम्ही काय म्हणता ते, आणि त्यानंतर थोडेसे मुरमुरे टाकले. आणि तुम्ही यकीन पण करणार नाही, म्हणजे विश्वासही ठेवणार नाही की आम्ही मस्त अशी चिंच कशामध्ये उकळून घेतली असेल. सांगा बरं पटापट. हां आम्ही लई जुगाडू लोक आहे, काही जरी नाही भेटलं तर आम्ही कशात ना कशात काही ना काही करूच राहा, पण माग नाही हटणार बघा. तर आम्ही काय केलं माहिती आहे का, ज्याच्यामध्ये कॉफी चहा उकळायचं तो जग नसतो का, आम्ही जग म्हणतो, तुम्ही मग्गा म्हणतो, काय म्हणतो त्याला, तेच ते हो. तुमच्या लक्षात आलं का नाही मंडळी. ते घेतलं आणि त्याच्यामध्ये मस्तपैकी चिंच टाकली, पाणी टाकलं, थोडीशी साखर टाकली ना असं उकळून घेतलं बघा. एकच नंबर काही तयारी एकच नंबर झालेली होती. आणि ह्या दोघांनी लागले मग मिक्स करायला सगळं काही. आणि मिक्स करता करता असं मला चिडवत होते, बापरे, असं मला भीती घालत होते म्हणे, सर पण तुमचे व्हिडिओ पाहतात, तुमच्यामुळे आमची नोकरी धोक्यामध्ये येईल, तुम्ही असं व्लॉग बनवू नका, सर काय म्हणतील, आम्ही इथं नसलं की तुम्ही असं व्हिडिओ वगैरे बनवता, असं पार्टी विशाटी करून खाता का बेळची, असं म्हणत होते. पण नाही, एखाद्या वेळेला आपण काम करून ज्या वेळेला काम नसलं त्यावेळेला थोडंसं खाल्लं पिल्लं तर काय होतं बरं मंडळी पोटाला, सांगा बरं तुम्हीच. किती काम करा, सगळं काही पोटासाठीच असतं ना. त्याच्यामुळं मग म्हणलं जाऊ दे सर, नका टेन्शन घेऊ म्हणलं, आपण एक काम करूनच सगळं काही करतोय ना. हा तर मग झालं, सरला आल्यावर डेटा दाखवायचा म्हणला. मस्तपैकी काय तर अशी तयारी झाली. एक जण लाल तिखट टाकते, एक जण मस्त कांदा टाकते, आणि मग त्याच्यामध्ये असं मस्त टमाटा आणि ते काय कैऱ्या, बापरे असं तोंडाला पाणी सुटत होतं. आणि खरंच ना आमच्या प्रेम सरांच्या हाताला एकच नंबर चव होती. भेळ एक मस्त एकच नंबर झालेली होती. आणि मग काय सगळं काही साहित्य टाकल्याच्या नंतरला आम्हाला दम निघत असतं का, नाही. आपल्याकडे दम बिम काही नाही, दम नावाचा प्रकारच नाही. थांब कर याचं काहीच घेणं देणं नाही. मस्तपैकी इथं चालले मग हे मिक्स करायला. आणि मिक्स करता करता या दोघांची चालू होती कॉमेडी. एक म्हणते एक म्हणते. काय सांगावं तुम्हाला, ती कॉमेडी अशी सांगायसारखी नव्हती, त्यामुळं मग आम्ही सांगितली नाही. ते जरा सिक्रेट बिक्रेट काही नाही, बस एक मजाक करत होते मी तुम्हाला. आणि हे इथं बघा आमचे आचारी प्रेम ललित सर, त्यांचंच नाव आहे उर्फ ललित सर, ते कसे मिक्स करता हाताने मस्तपैकी. मयूर सर त्यांना असे चिडवत होते, असं नाही करत, करता करता चिकून एकाचं ते लहान लेकरासारखेच आहेत दोघं. पण काय सांगावं तुम्हाला, जसं लेकरू 12-13 वर्षाचं लेकरू कसं हट्टे गुन्हा करत आहे का, तसेच आहे ते दोघं बी. काय सांगावं तुम्हाला. मग यांचं चाललं होतं, नाही करायच्या आधी तूच खातोय मीच खातोय असं चाललं होतं. मग मस्तपैकी त्याच्यावरती चिंच भिजवलेली अशी दिली टाकून कोळना. तेच मी म्हणलं होतं या सरांना, जरासं त्याला हातानं असं मॅश करायचं म्हणजे कोळायचं. आमच्या गावाकडच्या भाषेमध्ये जर म्हणलं तर तुम्ही असं कोळून बिळून. आणि मग काय राव, त्यांनी दिली वतून तशीच. मग कशाचं काय, खाली पेपर होतं, एवढं तरी डोकं चालावं का नाही आमच्या तिघाचं बी. मग ती पेपर वल्लं झालं, वल्लं होऊन सनी फाटून गेलं. मग आता काय करणार आहे, मग मी गेले अजून एक पेपर घ्यायला. किती जरी पेपर घेतला तरी मग मस्तपैकी पत्रवाळ्या होते, तुम्ही काय म्हणता त्याला, आमच्या इकडे तर पत्रवाळ्या म्हणतात बाबा. मग चालू झाल्या आमच्या वाटण्या. मी म्हणलं सर एवढं लई देऊ नका म्हणलं, माझं पोटच आहे एवढंसं खाती म्हणलं मी. सर म्हणतात नाही मस्त खायचं म्हणे, खाऊन पिऊन तणावून राहायचं म्हणे, त्याच्यात कागद बिगदा आले असेल तर बघा म्हटलं मस्तपैकी, नाहीतर जातील म्हणलं कागदही पोटामध्ये त्या मुरमुऱ्यासारखं. सरला मी म्हणत होती मला एवढं लई नका देऊ, थोडंसं कमी द्या. नाही म्हणे खाऊन घ्या म्हणे मॅडम. मग काय आम्ही खाल्लं आणि मस्तपैकी. आणि आमचे सकाळचे नेलेले डबे तसे चुरले. मग तिघांनी जेवण नाही केलं, एवढं खाऊन घेतलं आम्ही तिघांनी, पण जेवण वगैरे काही नाही. मग त्याच्यानंतरला 4 वाजता, सॉरी 4ला नाही, 3-3:30ला जाऊन मयूर सरांनी आणि ललित सरांनी मस्त ताक आणला थंड. मग काय आमच्या इथं बाबा रोजच असतं ताकाचा. ऐकलं नाही मी आणत्या बनवून सकाळी गरम खायचं. हा म्हणा ललित सरचं घेऊ द्या ना फीडबॅक, कसा झालाय हे. मीठ टाका थोडंसं, टाकलं नाही मला वरून घेऊ, खारट होईल म्हणून. बरोबर आहे ना. चला मग आता आम्ही खातो, आम्ही सुरू करतो. तुम्ही आमचं पाहून अशी घरी खाऊन सांगा कशी झाली. आणि तुमच्या चॅनलचं नाव सांगा. आमच्या चॅनलचं नाव आहे एक्सप्लोरिट लल्ल्या सल्ल्या. आम्ही असेच चिकन गिकन बनवायचं शिकवतो आमच्या चॅनलवरती. आणि यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. आणि मॅडमच्या पण चॅनलला. चला तर मग आता आम्ही करतो.
भोजन बाय बाय.